सोलापूरच्या बार्शी तालुक्यात वाघाचा मुक्त संचार सुरू आहे, तर दुसरीकडे उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज व नरोटेवाडी परिसरात बिबट्या दिसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। माळरान क्षेत्रात बिबट्या सदृश प्राणी दिसल्याचे सांगितले जात असून काही ठिकाणी त्याच्या पायाचे ठसेही आढळून आले आहेत। नान्नज येथील शेतकरी अमोल देशमाने हे वडिलांसोबत शेतातून गावाकडे येत असताना अनिल गवळी यांच्या शेतात बिबट्या सदृश प्राणी बसलेला त्यांनी पाहिल्याचं सांगितलं। टेम्पो पाठीमागे आल्याने बिबट्या नरोटेवाडीकडे पळून गेला। त्याचप्रमाणे नरोटेवाडी हद्दीतही शेतकरी गोविंद कुंभार यांनी शेताकडे जाताना बिबट्या पाहिल्याची माहिती दिली। या भागात गायी व इतर पाळीव जनावरे मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांमध्ये अधिक भीती निर्माण झाली आहे। सोशल मीडियावर बिबट्याच्या पायांचे ठसे असलेले फोटो व्हायरल झाले असून गावभर चर्चा सुरू आहे। अद्याप तो बिबट्या होता की नाही याची पुष्टी वन विभागाने केलेली नाही, पण नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, जनावरांकडे लक्ष द्यावे आणि रात्री घराबाहेर झोपू नये असं आवाहन वन विभागाने केलं आहे।